शुभ मंगल चरणी गण नाचला शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला कसा तरी पाहू चला गण नाचला कसा तरी पाहू चला साऱ्या अंगान रस आचिवला साऱ्या अंगान रस आचिवला 36 रागिण्या बसल्या उशाला 36 रागिण्या बसल्या उशाला छंद साऱ्या ताला सुरा वर कर कर जमवा चुला छंद साऱ्या ताला सुरा हो चुला ये चिवला नवरस सगळा ओ चिवला उल्हास आगळा उगळा निगळा मनो येगळा हो चला गणहत्तीच्या पिंडाचा गणवाकड्या सोंडचा गणहत्तीच्या पिंडाचा आज पाऊल पडला त्याचा चुम चुम छननन 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 चुम चुम गजर घुंगराचा येथे ताटला गणपती नाचून गेल्या पाठी शेंदूर ठेवला कोणासाठी गणपती नाचून गेल्या पाठी शेंदूर ठेवला कोणासाठी पठ्य बाबूराव कवीची घाटी असली मराठी बाले घाटी खबर आणली मग 100 नंबरी वरची वरवरची पुरपूर भरची शाहूनगरची कोल्हापूरची पल्ला थेट पंचगंगेला नीट रस्ता पोचला मला यायचंय शरद उपाध्ये सरांकडे राशी भविष्य यामुळे तुमची आम्हाला जास्त ओळख आहे पण याची सुरुवात कशी झाली सर? मला कधी भविष्य आणि ग्रह बदलतात आणि ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता. अच्छा. माणसं दुःख का भोगतात? अलीकडचं उदाहरण की आपले मुंडे साहेब एवढा प्रयत्न करून निवडून आले, किती आनंदात होते, एका झटक्यात संपलं सगळं. मृत्यूनं म्हणे हा भूपती, मृत्यूनं म्हणे हा श्रीपती, सर्वत्राचे कुठाकुठे मागे पुढे होत आहे. 25 वर्षाचा पोरगा क्रिकेट खेळणारा तरणा बाण, कितीतरी 80-90 वर्षाची माणसं पडली, त्याला नाही नेलं, त्याला मैदानावरच नेलं. हे का घडतं? ह्यात मला जास्त इंटरेस्ट निर्माण झाला. मग मी हळूहळू म्हटलं ह्या शास्त्रात तरी का उत्तर मिळतात का बघू. काही उत्तरं मिळाली नाही. त्या काळचे जे डुड्डाचार्य सगळे ज्योतिषी होते, एक जात सगळे फसवाफसवी करणारे, कोणालाही धड रिडिंग देता येत नाही, वाटेल तशी ठोकावून टोका. आजही तेच चालू आहे. आणि माणसं एवढ्या श्रद्धेने विश्वासाने जातात, त्याची उत्तरं मिळत नाही. त्याची उत्तरं मला गुरुचरित्रात मिळाली. आता यातली काय माणसं डोंबिवलीची असतील त्याचं एक उदाहरण देतो. डोंबिवली स्टेशनवर सकाळी मरणाची गर्दी असते की नाही 8:30ला. कल्याणहून अशी लोकल भरून येते. 12 राशीचे लोक उभे असतात. प्रत्येकजण सारखा नाही वागत. मेष आणि वृश्चिक राशीचे लोक गाडी थांबेपर्यंत वाटच बघत नाहीत. मराठीमध्ये एक शब्द आहे डुक्कर मुसंडी. कोणाच्या पोटात खुपर खुपसतात. त्यांची थेअरी काय, अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आतले लोक पण म्हणतात अरे बाई काय को झगडता, बैठो बैठो, त्यांना जागा मिळते. कर्क राशीच्या माणसाकडे बघा, तो असा डोळ्यात पाणी आणून त्या लोंबकळणाऱ्या लोकांनाच म्हणतो मला आत घ्यावं. त्याला आत जातच येत नाही, तो हळवा भयंकर.
सिंहराशीवाला महाअभिमानी तत्ववाला तो खुंटासारखा उभा असतो. मागचा माणूस विचारतो, भाई साहब अंदर जाने का है क्या? इधर क्या लिखा है? दिखता नहीं. प्लीज अलाउ पैसेंजर्स टू अलाइट फर्स्ट. मुसाफिरों को पहिले उतरना दीजिए. मुसाफिर उतरतात, गाडी जाते हात तिथेच. आणि कन्या रेषेवाला असा घोळ घालतो. पहिल्यांदा गर्दीत घुसतो आतमध्ये, पुन्हा धडपडत बाहेर येतो. अय दादर आहे का विटी आहे? आधी नाही का विचारायचं. हे जसं मी बघत गेलो ना, अरे म्हटलं फार मजा आहे. किती उदाहरणं मग दिसायला लागली. या बायका बघा दिवाळीला करंज्या करतात ना, या वृषभ राशीच्या बायका इतक्या रसिक असतात. त्या करंजी तळून काढतात, करंजीवर हिरव्या रंगाने नवऱ्याचं नाव लिहितात, अशोको असं मस्तपैकी, आणि मग त्याला चांदी लावून अशी इतकी सुंदर खायला आणून देतात. वा. मेष वृश्चिकवाल्या आधी वैतागलेले असतात नवऱ्यावर. त्या आधी करंजीवर नवऱ्याचं नाव लिहितात, मग तळायला सोडतात. असं तळतात, असं तळतात. हे जेव्हा मला दिसलं, म्हटलं अरे तो अभ्यास राहू दे लांब. कशाला आपण अभ्यास करून लोकांना काय गायडन्स त्याचा पुढे बघू, आपण ही मजा आणू. आणि एकदा माझे क्लासेस होते. मिथुन राशी म्हणजे अत्यंत लाडकी रास. ती का आवडते मला? त्या मिथुन राशीच्या लोकांना तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, उत्तर माहिती असो नसो ठोकम ठोक करतात. त्या राशीवर माझं लेक्चर चालू असताना आपले झपाट्याचे कैलासवासी वसंत खेर ते तिथे आले होते. तर मला म्हणाले अरे हा रंगभूमीचा विषय आहे. आणि त्यांनी मला ढकललो 93 साली. म्हटलं काय व्हायचं ते नाशिकला होतं म्हणून पहिला प्रयोग नाशिकला केला. दत्त महाराजांच्या कृपेने आता 5000वा प्रयोग आपण करतोय. क्या बात, क्या बात. तर सर आपण ज्या गावामध्ये बसलेलो आहोत त्या गावाचं नाव जरी तुकरटवाडी असलं तरी ते गाव खूप फेमस झालंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये. हा चौक आहे सर, मी भाड्यानं घेतलेला आहे. ह्या तुकरटवाडीचं एक वैशिष्ट्य आहे सर की झी मराठीवरती जसे कार्यक्रम होतात तसे इथल्या लोकल केबल चॅनलला पण होतात. गुलकल TV नेटवर्क असं इथलं केबल नेटवर्क आहे, त्याच्यावरती खूप कार्यक्रम होतात सर. आणि मी काही बोलू शकत नाही, सेलिब्रिटी आले की त्यांच्यासमोर ते कार्यक्रम दाखवायला लागतात. तर झी मराठीवर सकाळी सकाळी जो कार्यक्रम लागतो राम राम महाराष्ट्र, ज्याच्यामधून आपण दिवसाची सुरुवात करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतात वगैरे वगैरे सगळं, तसाच इकडे एक आमचा कार्यक्रम आहे राम राम तुकरटवाडी. नमस्कार, मी राजहंस कारंडे. राम राम थुकराटवाडी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आता पहाटेचे 10:30 वाजून गेले, 12 वाजलेले आहेत. का पण का कशासाठी हे सगळं का? कोंबडा आरवतो. तुझ्या बापाने ठेवला आता 12 वाजता कोंबडा. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.